कल्याण डोंबिवलीमध्ये डॉक्टरांना मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रे नामक इसमाचं जे प्रकरण घडलं, त्याच्यात आधी मारहाण, त्याच्यानंतर गुन्हा दाखल होणं, त्याच्यानंतर त्याला अटक होणं, त्याच्यानंतर त्याचा जामीन मंजूर होणं आणि त्याच्यानंतर उच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेऊन त्याला मंजूर झालेला जामीन रद्द करणं, या सगळ्या नाट्यपूर्ण घटना घडलेल्या आहेत. विशेषतः शनिवारी सुट्टीच्या दिवशी उच्च न्यायालय स्वतः कामाला बसलं, स्वतः या प्रकरणाची दखल घेतली आणि आदेश दिला. आता या प्रकरणात सुनावणी जी झाली होती, ती 2 टप्प्यामध्ये झाली होती. सुरुवातीला 12:30 पाऊणच्या सुमारास एक सुनावणी झाली. त्याच्यात एक त्यांनी अंतरिम आदेश दिला आणि नंतर दुपारी 3 वाजता ते परत सुनावणी करता बसले आणि त्याच्यात पुन्हा एक आदेश दिला. तर ह्या दोन्ही आदेशांमधले महत्त्वाचे मुद्दे काय आहेत, ते आपण आधी समजून घेऊया आणि मग याचा आपण उहापोह करूया, की याच्यात किती चांगलं, किती वाईट वगैरे, वगैरे. तर सगळ्यात पहिले उच्च न्यायालय काय म्हणतं, ते आपण बघूया. आम्ही महाराष्ट्रातील जवळपास सर्वच मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रे तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या डॉक्टरांवरील शारीरिक हल्ल्याच्या वृत्तमालिकेमुळे अत्यंत व्यथित झालेलो आहोत. आम्ही न्यायालयाच्या नोंदणी विभागाकडून संबंधित वृत्तपत्राच्या प्रती मागवल्या असून त्या पाहिल्यानंतर या घटनेविरुद्ध जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट उसळल्याचे आणि कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना मारहाण केल्याबद्दल गंभीर प्रतिक्रिया उमटल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. सदर घटना अधिक गंभीर स्वरूपाची आहे, कारण एका महिला डॉक्टरलाही मारहाण करण्यात आली असून भीतीपोटी त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. जर पीडित महिला डॉक्टरने या घटनेमुळे भीतीपोटी राजीनामा दिला असेल, तर ज्या महापालिका रुग्णालयात त्या कार्यालयात कार्यरत आहेत, त्या रुग्णालयाने त्यांचा राजीनामा स्वीकारू नये, अशी आम्ही नोंद करतो. दिनांक 13 जुलै 2026 रोजी माननीय दंडाधिकाऱ्यांनी आरोपी क्रमांक 1 ला न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र त्यानंतर पुन्हा त्याला प्रकृती अस्वास्थ्याचे कारण सांगून रुग्णालयात हलवण्यात आले. क्रमांक 1 म्हणजे रमेश म्हात्रे स्वतः. दिनांक 14 जुलै 2026 रोजी गुन्हा क्रमांक 195/2026 मध्ये जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. त्याच दिवशी माननीय दंडाधिकाऱ्यांनी आदेश पारित करून आरोपी क्रमांक 1 ला जामीन मंजूर केला. दिनांक 15/7/2026 रोजी त्याच्या सुटकेचा आदेश म्हणजे रिलीज मेमो जारी करण्यात आला आणि त्याची सुटका होताच त्याने तत्काळ रुग्णालयातनं डिस्चार्ज घेतला व त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. या प्रकरणात आम्हाला हे तपासणं आवश्यक आहे, की माननीय दंडाधिकाऱ्यांनी आरोपी क्रमांक 1 च्या पूर्वेतिहासाचा आणि त्याच्याविरुद्ध नोंद असलेल्या गुन्ह्यांचा खरोखरच विचार केला होता की नाही. पोलीस यंत्रणेने स्पष्टपणे नमूद केले होते, की आरोपी क्रमांक 1 हा वारंवार शारीरिक हल्ले करून गंभीर दुखापती करण्याची सवय असलेला आहे. तसेच तो राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांवरही हल्ले करण्याची प्रवृत्ती असलेला आहे. नोंदीवरून असं दिसून येतं, की गेल्या 36 वर्षात त्याच्या विरुद्ध सुमारे 18 गंभीर गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. दिनांक 14 जुलै 2026 रोजी जामीन मंजूर करणाऱ्या आदेशावरनं असं दिसून येतं, की माननीय दंडाधिकाऱ्यांनी आरोपी क्रमांक 1 चा पहिला जबाब नोंदवल्यानंतर त्याची पुढील चौकशीच करण्यात आलेली नव्हती, ही बाब सुद्धा लक्षात घेतलेली नाही. ज्या प्रकरणात आरोपीने आणखी 4 जणांच्या जमावाचे नेतृत्व करून महापालिका रुग्णालयातील 3 डॉक्टरांवर हल्ला केला, अशा गंभीर प्रकरणात इतक्या उथळ आणि निष्काळजी पद्धतीने तपास होणं अपेक्षित नव्हतं. अशा परिस्थितीत त्याला जामीन मंजूर करणं योग्य नव्हते. आश्चर्याची बाब म्हणजे माननीय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाचा कार्यकारी भाग म्हणजे ऑपरेटिव्ह पार्ट पाहता त्यांनी जणू आरोपी क्रमांक 1 ला पूर्णपणे मोकळेच सोडून दिलेले आहे. त्याला संबंधित पोलीस ठाण्यात ठराविक दिवशी हजेरी लावण्याची किंवा तपासात सहकार्य करण्याची कोणतीही अट घालण्यात आलेली नाही. फक्त खटल्याच्या प्रत्येक तारखेला न्यायालयात उपस्थित राहण्याची अट घालण्यात आली आहे. तपास यंत्रणेला त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवता यावे किंवा त्याची उपस्थिती निश्चित करता यावी, अशी कोणतीही प्रभावी अट या आदेशात नाही. आरोपी क्रमांक 1 ला जामीन मिळाल्यामुळे त्याच आधारावर इतर 3 आरोपींनाही जामीन मंजूर करण्यात आला. तथापि त्यांची अद्याप सुटका झालेली नव्हती आणि आम्ही जैसे थे आदेश दिल्यामुळे ते आजही न्यायालयीन कोठडीत आहेत. या तिन्ही आरोपींच्या पूर्वेतिहासावरून असं दिसून येते, की त्यांच्या विरुद्ध भारतीय दंडसंहिता कलम 302 खून, 307 खुनाचा प्रयत्न तसेच इतर गंभीर कलमांखाली गुन्हे नोंद झालेले आहेत. मात्र त्यांच्या पूर्वेतिहासाचाही जामीन आदेश देताना कोणताही विचार करण्यात आलेला नाही. आरोपी क्रमांक हा 3 दिवस पोलीस कोठडीत होता.
त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देऊन त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जामीन मिळताच तो रुग्णालयातून पूर्णपणे बरा असल्याप्रमाणे डिस्चार्ज घेऊन थेट घरी गेला. त्यानंतर पुन्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आल्याचा कोणताही इतिहास किंवा माहिती उपलब्ध नाही. जामीन मंजूर करताना दंडाधिकाऱ्यांनी आरोपी क्रमांक 1 ला ठराविक दिवशी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याची किंवा तपासात सहकार्य करण्याची कोणतीही अट सुद्धा घातलेली नाही. याहून गंभीर बाब म्हणजे अशा परिस्थितीत आरोपीला जामीन मिळाल्यामुळे राज्यातील संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संतापाची लाट उसळली. शासकीय व महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रथम 1 दिवसाचा संप पुकारला आणि त्याच्यानंतर 8/8/2026 पासून बेमुदत संप सुरू करण्याची घोषणा केली. या सर्व परिस्थितीचा विचार करता आमच्या मते जामीन मंजूर करणारे दोन्ही आक्षेपित आदेश स्थगित करण्यात यावेत आणि पुढील आदेश होईपर्यंत त्यांची अंमलबजावणी रोखण्यात यावी. जर आरोपीने स्वखुशीने शरणागती पत्करली नाही किंवा तो सापडला नाही, तर संबंधित यंत्रणांना कायद्यानुसार आवश्यक ती सर्व कारवाई करण्याचे, ज्यात त्याच्या स्थावर मालमत्तेवर जप्ती आणण्याची प्रक्रिया सुरू करण्याचेही स्वातंत्र्य राहील. आता या एकंदर सगळ्या प्रकरणाची आधी आपण चांगली म्हणजे उजवी बाजू बघूया. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर हल्ला होतो किंवा शारीरिक दुखापत केली जाते आणि त्याच्यानंतर तो जो आरोपी असतो त्याला जेव्हा सहजासहजी जामीन मिळून जातो, त्यामुळे या विषयाबद्दल एकंदर सर्वसामान्य जनता, पीडित यांचं मनोबल जे आहे ते खच्ची होतं. सहजासहजी जामीन मिळणं हे पीडितेच्या आणि एकंदर समाजाच्या मनोबलावर वाईट परिणाम करत असतं, यात काही शंका नाही. पण गंमत अशी आहे की यांनीच यांच्या निकालात म्हटल्याप्रमाणे ते तर झालेलं आहे 13 जुलै आणि 14 जुलैलाच. मग ह्यांनी ही जी दखल घेतलेली आहे ती त्याच्यानंतर घेतलेली आहे. मला वाटतं 18-19 तारखेला काहीतरी घेतलेली आहे. मग ह्याच्या मागे नेमकं नक्की कारण काय होतं? ज्याच्यावर हल्ला करण्यात आला ती व्यक्ती डॉक्टर होती. त्यांच्या मागे डॉक्टर संघटना उभ्या राहिल्या, जे अत्यंत कौतुकास्पद आहे. आणि डॉक्टर संघटना नुसत्या उभ्याच राहिल्या नाही, तर या आरोपीला जामीन मिळाल्याचा निषेध म्हणून त्यांनी सुरुवातीला 1 दिवसाचा लाक्षणिक आणि नंतर बेमुदत संपाचा इशारा दिला. मग त्यामुळे ही सगळी चक्र हलली का? आणि त्यामुळे जर ही सगळी चक्र हलत असतील, तर आपल्या व्यवस्थेमध्ये सगळ्यांना समान न्याय हे नाहीये. हे सगळे शाब्दिक बुडबुडे आपण टाकून द्यायला पाहिजे. असा आपल्याला मनात विचार येणार नाही का? कारण समजा त्याला जामीन मिळाल्याचा जर एवढाच त्रास होत होता किंवा एखाद्या घटनेचा एवढाच उच्च न्यायालयाला त्याची दखल घ्यावी अशी सुरुवातीपासूनच जर इच्छा होत होती, तर मग आरोपी हजर होतो, त्याला जामीन मिळतो, त्याच्यानंतर तो रुग्णालयात जातो, मग परत जामीन मिळतो, मग परत रुग्णालयातनं तो घरी जातो. हे सगळं तर दैनंदिन तुम्हाला कळतच होतं ना हो, वृत्तपत्रांमध्ये, बातम्यांमध्ये येतच होतं ना. पण तोवर तुम्हाला त्याची दखल घ्यावीशी वाटली नाही ना. तुम्ही दखल केव्हा घेतली? जेव्हा संपाचा बडगा उगारला किंवा संपाचा त्यांनी इशारा दिला, तेव्हा ही सगळी चक्र हलली. म्हणजे आजही या निकालातनं आपण नक्की समजायचं काय? म्हणजे पीडित कोण आहे, त्याच्यामागे कोणती आणि किती शक्ती उभी आहे, ह्याच्यावर त्या सगळ्या प्रकरणाचं आणि आरोपीचं आणि पीडितेचं भवितव्य ठरणार आहे का? कारण आपल्याकडे दैनंदिन न्यायालयीन प्रकरणामध्ये दररोज कितीतरी जामीन अर्ज मंजूर होत असतात. आणि त्या जामीन अर्जांपैकी कितीतरी जामीन अर्ज अशा प्रकारचे चुकीचे वाटू शकतात. मग या सगळ्या जामीन अर्जांची दखल घेतली जाते का हो? किंवा या सगळ्या जामीन अर्जांचा असा विचार करून असं चटपट आदेश दिले जातात का हो? या सगळ्या प्रकरणांकरता उच्च न्यायालय शनिवारी रविवारी बसतं का हो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दुर्दैवाने नकारार्थी आहेत. म्हणजे आपण सगळ्यांना समान न्याय किंवा कायद्यासमोर सगळे समान हे कितीही जरी शाब्दिक बुडबुडे उडवले, तरी त्याला वास्तवात काही अर्थ नाही. हेच या निकालाने पुन्हा एकदा अधोरेखित केलेलं आहे आणि ती या निकालाची डावी किंवा वाईट बाजू आहे, असं किमान माझं वैयक्तिक मत आहे. जे झालं ते उत्तम झालं, त्याबद्दल काहीच वाद नाही. पण जे झालं त्याचा कार्यकारण भाव जेव्हा आपण समजून घ्यायला जातो, तेव्हा या निकालाच्या वाईट किंवा डाव्या बाजू सुद्धा आपल्या लक्षात येतात. गंमत म्हणजे या विषयावर आजपर्यंत कोणी बोललेलं नाहीये आणि मला खात्री आहे की इथून पुढे सुद्धा कोणी बोलणार नाही. कारण एकंदर सगळं जे आहे ना, ते सगळ्या चांगल्या गोष्टी एवढुशा जरी झाल्या,
तरी त्याचा गवगवा करायचा. म्हणजे एवढंसं चांगलं झालं ना, तर त्याचं एवढं दाखवायचं. अशी आपल्याकडे एक प्रथा पडून गेलेली आहे. पण एवढुसच चांगलं झालेलं आहे, हे आपण आपल्या मनात कुठेतरी लक्षात ठेवलं पाहिजे. एकंदर आपल्या समाजाची, कायदा सुव्यवस्थेची जी काही अवस्था आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर एखादा चांगला निकाल आला, म्हणून हुरळून जाण्याचं आपल्याला काही कारण नाही. म्हणजे बरेचसे जण या निकालाने अगदी हुरळून गेलेले आहेत. पण हा एखादाच निकाल आहे ना हो, म्हणजे भल्या मोठ्या आकाशात एखादी वीज चमकावी ना, तसंच हे आहे. बरं त्या विजेसारखंच याचं अस्तित्व सुद्धा अतिशय अत्यल्प आहे. त्यामुळे गंमत अशी आहे, की या निकालाचा आनंद साजरा करायचा का दुःख साजरं करायचं? हा किमान माझ्यासमोर तरी पडलेला मोठा प्रश्न आहे. म्हणजे याच्यात कोणाचाच अपमान करायचा वगैरे काही मुद्दा येत नाही किंवा तो माझा उद्देशही नाहीये. पण जेव्हा एखादी गोष्ट आपल्या समोर येते आणि तर्काच्या आधारावर आपण त्याच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजूंचा विचार करून जे प्रश्न मनात येतात, ते तर आपल्यासमोर मांडलेच पाहिजेत ना. आणि गंमत म्हणजे हे प्रश्न बाकी कोणी मांडणार नाही, म्हणून हे मी मांडणं जास्त महत्वाचं मला वाटतं. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण थोडा व्यापक, आपण म्हणजे तुम्ही, मी, वकील, पोलीस, न्यायालय या सगळ्यांनीच थोडा व्यापक अजून विचार करायला पाहिजे. मग प्रत्येक जामीन अर्जाची समीक्षा होण्याकरता काही तुम्हाला उपाययोजना करता येईल का? ते सुद्धा बघितलं पाहिजे. बरं याचा अजून एक विपरीत किंवा थोडा वाईट परिणाम असा होऊ शकतो, की अशा प्रकरणांमध्ये एखाद्या आरोपीला जामीन मिळणं योग्य जरी असेल, तरी आपण दिलेला जामीन उद्या उच्च न्यायालयाकडनं रद्द होईल, कुठलातरी दबाव येईल, कुठलीतरी संघटना उभी राहील आणि आपले आदेश रद्दच करतील. या भीतीने जर सुनावणी न्यायालयातल्या न्यायाधीशांनी जामीन नाकारायला सुरुवात केली, तर तो सुद्धा आरोपींवर अन्यायच होणार नाही का? कारण एकंदर आपली व्यवस्था बघता प्रत्येक नोंदवलेला गुन्हा आणि नोंदवलेल्या गुन्ह्यातला प्रत्येक आरोपी हा गुन्हेगार असेलच अशी काही शाश्वती आपण देऊ शकत नाही. त्यामुळे आरोपीला जामीन मिळणं किंवा न मिळणं हे फक्त आणि फक्त कायद्याच्या कसोटीवरच ठरलं पाहिजे ना हो. त्याच्या त्या आरोपीच्या विरोधात जी पीडित व्यक्ती आहे, ती कुठल्या घटकाची आहे किंवा त्याच्यामागे कुठला किती ताकदवान समाज घटक उभा आहे, याच्यावर तुम्ही जामिनाचा निर्णय देणार आहात का? म्हणजे आत्ता हे तुम्हाला जरी चांगलं वाटत असलं, आत्ता ही जी घटना घडली ती जरी आपण चांगली आहे असं गृहीत धरलं, तरी याने पुढचे पायंडे चुकीचे नाही का पडणार? त्याचाही तेवढाच गंभीरतेने विचार व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे व्यवस्थेमध्ये आरोपी आणि पीडित कोण आहे, याच्यापेक्षा आरोपी आणि पीडिताच्या मागे कोण आहे, हे महत्वाचं ठरणार नाही. हे आपण याची जास्त काळजी घेतली पाहिजे. कारण असे जर संदेश जात असतील, जसा आरोपीवर काहीच कारवाई न होणं, हा जसा वाईट संदेश आहे, तसंच पीडित कुठल्या घटकाचा आहे किंवा पीडिताच्या मागे कुठला घटक आहे, त्याच्यावर आरोपीचा जामीन रद्द होणं किंवा न होणं अवलंबून असेल, तर तो संदेश सुद्धा काही चांगला नाहीये. माझं म्हणणं सगळं फक्त आणि फक्त कायद्याच्या कसोटीवर झालं पाहिजे आणि ते करताना आपण कोण कुठल्या वर्गात आहे, कोण कुठल्या घटकात आहे, कोणाच्या मागे कोण आहे, कोणी कोणाकरता कसला इशारा दिलाय, या गोष्टी थोड्या बाजूला ठेवल्या पाहिजेत. हे ह्या प्रकरणात जरी लागू नसलं किंवा काही अंशी लागू असलं, तरी यांनी चुकीचे पायंडे पडतात. बरं हे जे मी सगळ्या निकालात वाचलं, ते उच्च न्यायालयानेच लिहिलेलं आहे ना हो. मी तर माझ्या मनाने काही लिहिलेलं नाहीये. म्हणजे शेवटच्या परिच्छेदात त्यांनी जे म्हटलंय, की याहूनही गंभीर बाब म्हणजे आरोपीला जामीन मिळाल्यामुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संतापाची लाट उसळली. डॉक्टरांनी 1 दिवसाचा संप पुकारला. त्यानंतर बेमुदत संप सुरू करण्याची घोषणा केली. हे जे अर्थी तुम्ही आदेशात नमूद करता, त्या अर्थी आदेशामागे थोडंसं का होईना हे सुद्धा कारण आहेच ना. कार्यकारण भाव हा सुद्धा आहेच. त्यामुळे या आदेशाची एक बाजू अतिशय चांगली आहे, अतिशय उत्तम आहे. त्याचं कौतुक व्हायलाच हवं. पण एक बाजू जी आहे, ती या प्रकरणाकरता जरी वाईट नसली, तरी यांनी चुकीचे पायंडे पडू शकतात. ते आपण टाळायला हवं. कारण कोणत्याही पायंडा पाडताना आपण फार विचारपूर्वक सगळं कृती केली पाहिजे. चुकीचे पायंडे पडत गेले ना, तर त्याचं एखाद्या प्रकरणात चांगलं करण्याकरता तुम्ही चुकीचा पायंडा पाडला, तर त्याचा कितीतरी लोकांना त्रास किंवा नुकसान भोगायला लागू शकतं. म्हणून या सगळ्याचा सारासार सगळ्या दृष्टिकोनातनं विचार करून मगच आपण एखाद्या निकालाबद्दल मत व्यक्त केलं पाहिजे. या निकालाबद्दल, या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा विषय, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.